आपल्या कर्तव्यावर ठाम असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने कौटुंबिक छळ आणि पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे। शीलरत्न भीमराव बेलेकर असे अमृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते। या प्रकरणी त्यांची पत्नी रुचिका बेलेकर आणि तिचा प्रियकर महेश मेश्राम या दोघांविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महेश मेश्राम हे पेशाने शिक्षक आहेत। गेल्या 2 वर्षांपासून रुचिकाचे महेश सोबत अनैतिक संबंध होते। ही बाब शीलरत्न यांच्या लक्षात आल्यानंतर घरात वादाला सुरुवात झाली। रुचिकाने शीलरत्न यांच्याकडे घटस्फोटाची आणि मालमत्तेची मागणी करत त्यांचा मानसिक छळ सुरू केला। महेश देखील शीलरत्न यांना त्रास देत होता। या सततच्या छळाला कंटाळून आणि टोमण्यांमुळे शीलरत्न मानसिक दबावाखाली होते। फेब्रुवारी महिन्यात शीलरत्न बेपत्ता झाले होते, ज्याची तक्रार प्रतापनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। 24 फेब्रुवारी रोजी अंबाझरी तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलीस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी केलेल्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आली। पत्नी रुचिका आणि प्रियकर महेश या दोघांनी संगनमत करून शीलरत्न यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं निष्पन्न झालंय। या आधारावर पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आहे। अंबाझरी तलावात एक व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला। त्या हिशोबाने त्या ठिकाणी बीट मार्शल गेले। बीट मार्शल यांनी तेव्हा मृतकास बाहेर काढला। त्याची ओळख पटली। त्याचं नाव शिवरत्न बेलेकर, शिवरत्न भीमराव बेलेकर असे त्याचे नाव आहे। वय 42 वर्ष। सदर इसम हा पोलीस हवालदार या पदावरती राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर होता। तो 22 तारखेपासून 22 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता होता। 24 तारखेला त्याचा मृतदेह अंबाझरी तलावात मिळवून आल्याने अंबाझरी पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक 11/2026 कलम 194 BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याप्रमाणे आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला होता। नमूद मर्गच्या चौकशी अंती विविध साक्षीदार पडताळण्यात आले। त्या साक्षीदारांच्या बयानावरून त्या ठिकाणी मृतकाची पत्नी हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 या कलमान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मृतकाच्या पत्नीविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास या गुन्ह्यामध्ये मृतकाची पत्नी हिला कायदेशीररित्या अटक करून सध्या ती पोलीस स्टेशन अंबाझरी येथे लॉकअपमध्ये आहे। पुढील गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। सध्या तरी आम्ही या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक केलेला आहे। प्रकरणाचा तपास चालू आहे। विविध साक्षी पुरावे पडताळल्यानंतर अधिक माहिती प्राप्त केल्यानंतर याबाबत बोलता येईल।